नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या तमाम प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. हे वर्ष महाराष्ट्रासाठी, देशासाठीच नाही तर जगातल्या 50 देशांसाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं आहे. कारण आजपासून सुरू झालेल्या साल 2024 मध्ये जगातल्या 50 देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या निवडणुकीवर आपलं लक्ष असणार आहेच. हे वर्ष आपल्या देशासाठी महत्त्वाचे असल्याचे अजून एक कारण म्हणजे येणाऱ्या अवघ्या काही दिवसात अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची होऊ घातलेली प्राणप्रतिष्ठा. अगदी आज सकाळी नवीन वर्षाची सुरुवात राम भक्तांनी याच सोहळ्याच्या अक्षता वाटप कार्यक्रमांनी ठिकठिकाणी महाराष्ट्रात केली. तसेच यावर्षी काही महत्त्वाकांक्षी विकास कामे वेगानं पूर्ण होणार आहेत. हे असे प्रोजेक्ट्स आहेत ज्यांनी असंख्य लोकांच्या आयुष्य बदलण्याची या प्रोजेक्ट्समध्ये क्षमता आहे. खरं तर एकनाथ शिंदे यांची जेव्हा उद्धव ठाकरेंशी फारकत झाली तेव्हा सहानुभूती ही ठाकरेंना मिळणार आणि त्यामुळे मतेही असं वाटत होतं. पण शिंदे फडणवीसांनी सांगितले की आम्ही आमच्या विकास कामांनी मतं ओढून आणू. निवडणुकीच्या वर्षात असे अनेक प्रोजेक्ट्स पूर्ण करणे हे त्यासाठीही या सरकारला गरजेचे आहे. नक्की काय बोनांझा मिळणार जनतेला ह्या वर्षी तेही आपण आज बघणार आहोत. आज वर्षाचा पहिला दिवस आणि पहिला दिवस म्हटलं की रेझोल्युशन्स आलेच. कोणी उघड तर कोणी मनातल्या मनात. संकल्प मात्र सर्वच करतात. संकल्प करणं हा एक भाग झाला आणि ते खरंच पूर्ण करणं हा मात्र दुसरा. असो, आज तरी आपण सर्वांचे सर्व संकल्प पूर्ण हो ही मनोकामना करूयात. खरं तर आजच्या झिरो आवरचा भाग क्रमांक 99ची सुरुवातच आपण संकल्पांच्या चर्चांनी करतोय आणि त्यावरच होता आमचा आजचा पहिला सवाल. तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न: नवीन वर्षानिमित्त केलेले सगळे संकल्प पाळले जातात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. बघूया वर्षाची सुरुवात राज्यात नक्की कशी झाली. आज राज्यातल्या शेकडो राम भक्तांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अविस्मरणीय झाली. कारण श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रच्या वतीनं अयोध्येतील रामललांच्या दर्शनासाठी देशभरातील सर्वसामान्यांनाही निमंत्रण देण्यात येत आहे. आज सकाळपासून नागपूर, नाशिक, सांगली, बीड वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते घरोघरी पोहोचले. त्यांनी खास अयोध्येतून आलेल्या अक्षता, राम मंदिराचं एक चित्र आणि राम मंदिराची माहिती देणारं पत्रक लोकांना दिलं. त्यामुळे राज्यातल्या शेकडो राम भक्तांच्या नववर्षाची सुरुवात थेट अयोध्येतील निमंत्रणानं झाली आहे. आता थेट अयोध्येचं आमंत्रण घरापर्यंत पोहोचल्यानं राम भक्तांनीही तिथे जाण्याचा संकल्प केलाय. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी अनेकांनी हा संकल्प घेतला असेलच. पण आज फक्त राम भक्तांनी नाही तर राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांनीही एक संकल्प घेतलाय. कोणता आहे तो संकल्प पाहूयात या विशेष रिपोर्टमधून. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना तुम्ही आम्ही एक गोष्ट नित्य नियमानं करतो, ती म्हणजे नव्या वर्षाचे नवे संकल्प. गाव खेड्यापासून मेट्रो शहरापर्यंत नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात जल्लोषात झालं. आणि या उत्साहात तुम्हीही काही संकल्प केलेच असतील. कोणी नियमित मॉर्निंग वॉकचा, तर कोणी नियमित व्यायामाचा, कोणी मोठ्या चांगल्या सेव्हिंग्सचा, तर कोणी नव्या खरेदीचा, कोणी नव्या घरांचा, तर कोणी लग्नाचा. असे अनेक संकल्प तुमच्यापैकी अनेकांनी केलेच असतील. तुमच्याप्रमाणेच राजकीय नेत्यांनीही संकल्प केले आहेत. फरक फक्त इतकाच की प्रत्येक नेत्यानं आपल्या राजकीय विचारधारेनुसार संकल्प केले आहेत. राज्याच्या सुख शांती सोबतच विरोधकांना टोमणा हाणत फडणवीसांनी आपले संकल्प सांगितले आहेत. ज्या जनतेच्या अपेक्षा आहेत
त्याच आमच्या देखील अपेक्षा असतात. त्यामुळे नवीन वर्षामध्ये ज्या काही लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करता याव्यात, एवढीच मला असं वाटतं की ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने जे वाचाळवीर आहेत त्यांनाही सुबुद्धी यावी अशी देखील एक ईश्वरचरणी प्रार्थना आहे. फडणवीसांच्या मित्रपक्षांनीही विरोधकांनाच टार्गेट करत 2024 सालचे संकल्प जाहीर केले. माझा परिवार सुद्धा यावेळी या नवीन वर्षाचं स्वागत करताना ईश्वराचरणी हेच प्रार्थना करतो की जे उपरीकरांनी या रांगोळीमध्ये साकारलंय, मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की तर येणाऱ्या 2024 मध्ये हा संकल्प आम्हा सर्वांचा पूर्ण हो, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो, महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करो. नवीन वर्ष आता देशाला दिशा देणार आहे. आपण सर्व मिळून या नवीन एक संकल्प करूया, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा प्रगतीपथावर कसं जाता येईल किंवा मोठं कसं करता येईल, यासाठी तुमची आमची सर्वांची एक साथ वज्रमुठ आपली तयार झाली पाहिजे. हे झाले सत्ताधाऱ्यांचे संकल्प. आम्ही विरोधी पक्ष नेत्यांनाही त्यांचे नव्या वर्षासाठीचे नवे संकल्प विचारले, तर त्यात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे काय म्हणाल्या आहेत बघा. तुमचं स्वतःचं काही टार्गेट सेट केलेलं आहे का, जी गोष्ट करायचीच आहे आता या वर्षामध्ये? मी त्याला न्यू इयरची वाट बघत नाही. जेव्हा मला काही करायचं असतं तेव्हा मी त्या क्षणी तो निर्णय घेते. मी काय न्यू इयरसाठी थोडी वाट बघत बसते की ते न्यू इयर आल्यावर आपण हे करूया. तर तिकडे काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा आधार घेत विरोधकांसाठीचा नवा संकल्प माझावर सांगितला. आज आम्ही नवीन वर्षामध्ये आज लेकरांमध्ये आहोत. लेकरांना मदत व्हावी, खऱ्या अर्थानं त्यांच्या अंतःकरणातली शक्ती वाढवावी आणि हा देश सुरक्षित राहावा, हा संकल्प आहे. कालच्यापेक्षा आजचा दिवस सुखाचा आहे आणि आजच्यापेक्षा उद्याचा अजून सुखाचा जाओ. समाजामध्ये बंधुत्व राहो, प्रेम राहो. मैंने राहुल जी म्हणतात तसं, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान तो खोल ही रहे हम लोग. राज्यातल्या नेत्यांचे संकल्प पाहिल्यानंतर आम्ही दिल्लीत पोहोचलो, तर इथं आम्हाला भेटले केंद्रीय मंत्री रामदास आठवले. त्यांचाही संकल्प बघा. 2024 वर्ष आम्हाला फारच झालेला आहे हर्ष. म्हणजे जो 2024 जे वर्ष आहे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, दलितांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, 140 करोड जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे 2024 जे वर्ष आहे या वर्षामध्ये आमचा नक्कीच संकल्प असा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे एप्रिल मे मध्ये निवडणुका होणार आहे 2024च्या, त्या निवडणुकीमध्ये आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील. तर या सगळ्या राजकीय संकल्पानंतर आंदोलन आणि मराठा आरक्षणाबाबतचा संकल्पही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला. नवीन वर्ष संकल्प नाहीत नवीन वर्ष, परंतु आरक्षण हा संकल्प आहे. नवीन वर्षाचं काय हे दरवर्षी येत राहील जात राहील, परंतु समाजाचं काय, समाजाच्या न्यायाचं काय, जनतेच्या न्यायाचं काय. तुम्ही थोडेफार कामं गावात करणार राजकीय नेते आणि तुम्हीच मोठे होणार गोरगरीब मराठ्यांच्या जीवावर, पण मराठ्यांचे पोरं मोठे कधी होणार? म्हणजे सर्वसामान्य करोडो मराठ्यांचा एकच संकल्प आहे सध्या माझ्यासह. काहीही झालं तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं. त्यासाठी मराठा मुंबईकडे निघाला. जितके पक्ष, जितके नेते, तितक्याच विचारधारा आणि तितकेच संकल्प. आता ज्या पद्धतीने आपल्यातले बहुतांश लोक 1 जानेवारीला संकल्प करतात आणि पहिल्या आठवड्यातच सगळे संकल्प सोडतातही आणि पुन्हा 31 डिसेंबरला तेच संकल्प पुन्हा करतात. त्यामुळे राजकीय नेत्यांनी घेतलेल्या संकल्पांचे आपल्या संकल्पांप्रमाणे हाल होऊ नयेत ही नववर्षाच्या पहिल्या दिवशी अपेक्षा करूयात. टीम 0 अवरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. मगाशी मी म्हटले तसे हे वर्ष वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स पूर्ण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. खास राज्याच्या निवडणुकीत विकास कामे हेच शिंदे फडणवीस पवार सरकारच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असणार आहेत. खरं तर वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या जीवनातील महत्त्वाच्या गोल्सचा आढावा घ्यायचा असतो. आज म्हणूनच
महाराष्ट्राच्या समाजहिताचे जे गोल्स आहेत, जी विकास कामे आहेत, त्यांचा आढावा आम्ही घेतलाय. त्यातील अनेक प्रकल्प याच वर्षी पूर्ण होणार आहेत. तेच पाहण्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. सगळ्यात पहिली म्हणजे मुंबई पुणे मिसिंग लिंक. याचं स्वरूप असं आहे की एक्सप्रेसवेवरील घाटाचा टप्पा डिलीट होणार. 6,600 कोटींचं एस्टिमेट आहे. 80% काम या प्रकल्पाचं पूर्ण झालं आहे आणि मुंबई पुणे मिसिंग लिंक ही सप्टेंबर 2024ला पूर्ण होणार असं सांगितलं जात आहे. याचा लाभ कोणाला होणार तर मुंबईहून पुणे, सातारा आणि गोव्याला जाणारी ही कनेक्टिव्हिटी आहे. समृद्धी महामार्ग जो उर्वरित टप्पा आहे, भरवीर ते आमनेगाव टप्पा, एकूण 55,000 कोटीचा हा समृद्धी महामार्ग सध्या 60 ते 70% पूर्ण झालाय. हा संपूर्ण समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आपण म्हणू शकतो जुलै 2024ला होणार. मुंबईतून मराठवाडा, नागपूरला जाणाऱ्या सर्व लोकांना, विदर्भात जाणाऱ्या सर्व लोकांना याचा फायदा. अजून एक महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रासाठी मुंबई गोवा महामार्गचं चौपदरीकरण. मुंबई आणि सिंधुदुर्गला जोडणारा हा महामार्ग 14,745 कोटींचा खर्च. काम खरं तर 90-95% पूर्ण झालेलं आहे, पण तरीही फेब्रुवारी-मार्च उजाडू शकतो या वर्षाचा लोकार्पण होण्यासाठी. मुंबईतून कोकण, कर्नाटकात जाणारे लोक सध्या धक्के खात जात आहेत. त्यांचा मार्ग सुकर होऊ शकतो. अजून एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन. बरंच राजकारण या बुलेट ट्रेनवरून आपण बघितलं. मुंबई आणि गुजरातला जोडणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा 1.10 लाख कोटीचा हा प्रकल्प. महाराष्ट्रात भूसंपादन जवळपास पूर्ण झालंय. हा पूर्ण प्रकल्प मात्र ऑगस्ट 2026ला एक्सपेक्टेड आहे. व्यापारी आणि खास पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा. मराठवाडा वॉटर ग्रिड, 11 धरणं एकमेकांशी जोडणारा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प. 40,000 कोटी अंदाजे खर्च. मात्र सध्याचं स्टेटस हे कागदावरच आहे. कधी पूर्ण होणार हेही अद्याप माहिती नाही. मात्र 79 शहरं, 12,978 गावं ह्यात जोडली जातील. याचा प्रचंड मोठा फायदा मराठवाड्याला होणार. बारसू रिफायनरी वर्षाला 6 कोटी मेट्रिक टन तेलाचं शुद्धीकरण करू शकणार. 1.5 लाख कोटीचा खर्च. भूसंपादन सुरू व्हायचं आहे. राजकारणात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे ज्या पद्धतीनं फसलेलं एक प्रोजेक्ट आहे. 5 ते 7 वर्षात पूर्ण होणार असं सांगितलं जातं. रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवाशांना प्रामुख्यानं ह्याचा फायदा होईल असं सांगितलं जातं. मात्र त्यावरही वाद आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प वर्षाला 9,900 मेगावॉट वीज निर्मिती. 5 ते 6 लाख कोटींचा खर्च. संरक्षक भिंतीचं काम सध्या पूर्ण झाले. मात्र हा प्रकल्प कधी पूर्ण होणार हे अद्याप जाहीर नाही. विजेच्या दृष्टीने मात्र संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रकल्प मानला जातो. दाभोळ औष्णिक वीज प्रकल्प वर्षाला जवळजवळ 2,000 मेगावॉटची वीज निर्मिती यात होते. 1.82 अब्ज डॉलरचा हा प्रकल्प आहे. वीज निर्मिती सध्या यात इथे बंद आहे. कधी पूर्ण होणार किंवा कधी सुरू होणार हे जाहीर नाही. विजेच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रासाठी परत हा एक महत्त्वाचा प्रकल्प. नवीन वर्षामध्ये कुठले प्रोजेक्ट्स महाराष्ट्रात पूर्ण होणार, कुठल्या विकास कामांनी जनतेच्या आयुष्यात मोठा परिणाम होणार हे आपण बघत होतो. आता मुंबईचे प्रोजेक्ट्स पाहूया. खास मुंबईमधून अनेक प्रकल्प हे महाराष्ट्राच्या बाहेर जातात हे आपण सातत्यानं ऐकत आलो आहोत. मात्र आता खास मुंबईचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्स यावर्षी पूर्ण होणार आहेत. ते कुठले आहेत ते बघूया. MMR परिसरातला सगळ्यात पहिला प्रोजेक्ट मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. शिवडी ते न्हावा शेवा 17,843 कोटींचा खर्च करून
ही जवळपास पूर्ण झालेलं प्रोजेक्ट आहे. अगदी ह्याच महिन्यात नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात हे पूर्ण होणार. याचा लाभ मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील रहिवाशांना होणार. दुसरा प्रोजेक्ट मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचा, मरीन ड्राईव्ह ते वरळी, 13,000 कोटींचा खर्च, 85% काम पूर्ण आहे. हे सुद्धा फेब्रुवारी ते मार्च पर्यंत पहिला टप्पा हा पूर्ण होणार असं कळतंय. मुंबई आणि वसई विरारच्या रहिवाशांना या प्रोजेक्टचा फायदा. मुंबई मेट्रो 3 कुलाबा ते सिप्स अंधेरी, 37,275 कोटींचा हा खर्च. पहिला टप्पा जो आहे तो 95% पूर्ण झालाय. एप्रिल 2024 मध्ये मेट्रो 3 पूर्ण होणार असं कळतंय. दक्षिण ते पश्चिम मुंबई असा प्रवास करणाऱ्या सर्वांना याचा फायदा होणार. गोखले पूल, अंधेरी पूर्व ते पश्चिम, 100 कोटींचा खर्च. गर्डरचं काम पूर्ण, फेब्रुवारीत पहिला टप्पा पूर्ण होणार असं सांगितलं जात आहे. हा खास महत्वाचा आहे पश्चिम मुंबईकरांसाठी. बेलापूर नेरूळ ते उरण रेल्वे, बेलापूर ते उरण 1,782 कोटी. नेरूळ ते खाटकोपर टप्पा 2018 पासून सुरू आहे, 99% पूर्ण. उरण आणि नवी मुंबईच्या रहिवाशांना ह्याचा फायदा. मुंबई आणि राज्यातले हेच प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होतील ही अपेक्षा आहे. आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या प्रश्नावरच्या तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहण्यासाठी, आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगते. नवीन वर्षानिमित्त केलेले सगळे संकल्प पाळले जातात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत, त्या बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून शेख जब्बार, नववर्षात ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे, केलेले सर्व संकल्प पाळले जावो. नवीन वर्षात महाराष्ट्रावरचे सर्व संकट दूर व्हावे, महाराष्ट्रात रामराज्य यावं. एक्स वरून श्याम ठाणेदार, संकल्प पाळले जात नाही कारण ते संकल्पच असतात. नववर्षाची नवलाई संपली की संकल्पही संपतात. एक्स वरून अमोल काते, जसं निवडणूक निमित्ताने जाहीर केलेले जाहीरनामे सत्यात उतरत नाहीत, तसेच नव्या वर्षानिमित्त केलेले संकल्प जीवनात उतरत नाही. एक्स वरून गोपाळ दंड गव्हाळे, केवळ औपचारिकता म्हणून घेतलेले नववर्षाचे संकल्प हे त्या संकल्पांवर पाणी सोडण्यासाठीच घेतले जातात. यूट्यूबवरून सोपान सपकाळ, सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरण्याचा प्रयत्न करूया. फेसबुकवरची प्रतिक्रिया अप्पासाहेब जाधव यांची, नवीन वर्षात संकल्प केले जातात पण ते पूर्ण करण्यासाठी गांभीर्य लोकांमध्ये दिसत नाही. इंस्टाग्रामवरून नागेश ढेपे, संकल्प पूर्ण करण्यासाठी सातत्य हवे असते, दरवर्षी संकल्प करणाऱ्या लोकांकडे त्याचीच कमतरता असते. याच प्रतिक्रियानंतर आता वेळ झालीये पहिल्या प्रश्नावरचा रिझल्ट पाहण्याची, आणि त्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. नवीन वर्षानिमित्त केलेले सगळे संकल्प पाळले जातात का? एकूण 8,000 मतं. होय म्हणणारे 23% यूट्यूबवर, तर 77% लोकांनी नाही म्हटलंय. एक्सवर 20% लोकांनी होय म्हटलंय, तर 80% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. 52% लोकांनी होय म्हटलंय, तर 48% नाही. फेसबुकवर 24% लोकांनी होय म्हटलंय, तर 76% नाही. आपल्याकडचं राजकारण बघता आपल्याकडील निवडणुका या फक्त विकास कामांवर जिंकणं
अतिशय कठीण काम आहे. विकास पुरुष म्हणून ओळख असलेल्या नितीन गडकरी यांनी सुद्धा ही गोष्ट अनेकदा बोलून दाखवली आहे. जात धर्माचा पगडा, आतून दुभंगलेला समाज, नात्यांचा गुंता, वैयक्तिक हितसंबंध, विविध आमिष, प्रलोभन अशा कितीतरी गोष्टी मतदाराला प्रभावित करत असतात. ईव्हीएमचं बटन दाबेपर्यंत मतदाराचा निर्णय कशानं बदलेल हे सांगता येणं कठीण आहे. त्यामुळेच कधी शरद पवार पावसात भिजले हा टर्निंग पॉइंट ठरतो, तर कधी बाळासाहेबांच्या पुत्रासोबत गद्दारी केली असं उद्धव ठाकरेंना सतत हॅमर करावं लागतं. पण फक्त सहानुभूतीवर निवडणुका जिंकायचा काळ गेलाय. विकास आणि भावना यांची योग्य सांगड घालणारे नेतेच मोठं यश मिळवू शकले आहेत. त्यामुळेच नरेंद्र मोदींसारखे नेते एका बाजूला विकास कामांचा धडाका लावतात, दुसरीकडे गरिबांना रुचतील अशा गॅस, आवास अशा योजना देतात, तिसरीकडे सन्मान निधी थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करतात, तर चौथीकडे राम मंदिरासारखा शेकडो पिढ्यांच्या भावनांना हात घालेल असा मुद्दाही हाती घेतात. आपला नेता, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आपल्या हिताची कामं करतो की नाही, किंवा आपल्या विभागात, गावात पाण्याची, रस्ते, नाल्याची सोय त्यानं केलीये की नाही, किंवा त्याची जी मुख्य जबाबदारी आहे ती त्यानं पार पाडलीये की नाही, यावर त्याच्या कामाचं मूल्यमापन कधीच होत नाही किंवा फारच कमी वेळा होतं. त्याऐवजी गावातल्या बारशाला, लग्नाला किंवा तेरव्याला तो कसा वेळ काढून येतो यावर त्याचा चांगुलपणा, त्याची लोकप्रतिनिधी म्हणून कामगिरी आपण जोखत असतो. तेच राजकारणी, तेच मुद्दे, त्याच समस्या, तीच आश्वासनं, तीच हताशा, त्याच मुद्द्यांवर आपल्याला मूर्ख बनवणारी त्याच राजकारण्यांची तिसरी चौथी पिढी. हे चित्र बदलायला हवं. नववर्ष असो किंवा नवे संकल्प, पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यंदा महाराष्ट्रानं निवडणुकीच्या वर्षात पदार्पण केलं आहे. फेब्रुवारीत लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाऊ शकतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहेच. शिवाय 1.5-2 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संघटना आणि महापालिका निवडणुकांचीही घोषणा होऊ शकते. साहजिकच एवढ्या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे नेतेही दंड ठोपटून नववर्षात तयार आहेत. निवडणुकीच्या तयारीचे, घोषणांचे अनेक पैलूही समोर येत आहेत. घराणेशाही, उमेदवारीसाठी कुटुंबामध्ये असलेल्या महत्वाकांक्षा या काही नव्या नाहीत. विरोधकांच्या इंडिया आघाडीत, महाविकास आघाडीत तर या बाबी नित्यच पाहायला मिळतात. पण याची लागण आता महायुतीलाही होऊ लागलीये की काय, अशा काही घडामोडी घडतायत. एकंदरीतच काय तर सध्या नववर्ष आणि नव्या निवडणुकांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप, प्रत्यारोप, टीका, टोले, राजी, नाराजी, आपली ताकद दाखवण्याची स्पर्धा रंगली आहे. आता बारामतीचंच पाहना. गेली 3 टर्म म्हणजेच 15 वर्ष सुप्रिया सुळे या खासदार. पण राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांनी बारामतीकडे लक्ष दिलंय. त्यात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यामुळे साहजिकच अस्वस्थ झालेल्या सुप्रिया सुळेंनीही बारामतीत तळ ठोकण्याचा निर्णय घेतलाय. तर तिकडे अजित पवार गटानं सुप्रिया सुळेंच्या या भूमिकेवर टोला लगावण्याचीही संधी सोडली नाहीये. पाहूया. म्हणजे नवऱ्यांनी आणि मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या. म्हणजे ऑक्टोबर पर्यंत काय, म्हणजे एप्रिल मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे. त्याच्यामुळे पुढचे 10 महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघं तुमचं बघून घ्या. आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तोवर मुंबईला गाडी आणतच नाही. आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूर नाही तर बारामतीला यायचं. जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे. भावनिक राजकारण आता संपलेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवंय. त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं. काहींना तर आता 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं. याचाच अर्थ असा, दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी, निकालाच्या दिवशी यावं लागत होतं. दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय. याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही.
यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला दुसरा प्रश्न. पुढचे 10 महिने बारामती सोडणार नाही. सुप्रिया सुळेंच्या निश्चयामुळे अजितदादांची अडचण वाढणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. तिकडे पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलेला असताना इकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनीही अजित पवारांवर निशाणा साधला. अजितराव टोपी उड जाएगी अशी टीका त्यांनी केली होती. त्यावर अजित पवारांनीही राऊतांना उडवून लावलं. राऊत अजितदादांमध्ये सोम्या गोम्याचा नेमका काय वाद रंगला पाहूया. काय झालं तरी तुम्हाला पाडणार. आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्ही पडाल. का मोल हवा बहुत तेज चल रहा है अजितराव. टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी. सोम्या गोम्यांनी बोललेलं उत्तर मी देत नाही. सोम्या गोम्यांनी बोललेलं उत्तर मी देत नाही. त्यांचे सोम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत बरं का. ज्यांनी गुलामी पत्करलेली आहे, डरपोक आहेत, त्यांनी आमच्यावर बोलूच नाही. सोमे गोमे कोण हे 2024ला कळेल. त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही. इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले असतील. एक गुंता सुटता सुटत नाहीये. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा समावेश व्हावा की न व्हावा यावर अद्यापही खलबतच सुरू आहेत. सध्या तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीचे दरवाजे बंद आहेत असं वक्तव्य आंबेडकरांनी केल्यानंतर महाविकास आघाडीमधल्या सर्वच पक्षांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात. आता तो त्यांनी ठरवायचा आहे की कधी आम्हाला प्रवेश द्यायचा आहे. तो आमच्यासाठी अजून तरी दारं बंद आहेत. नवीन पिढीला दिशा देण्याचं काम, एक नेतृत्व ज्याची गरज आम्हाला सगळ्यांनाच वाटते अतिशय महत्त्वाची आहे, असे प्रकाशजी आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात आहेत. आणि माझा विश्वास आहे की प्रकाशजींना नक्कीच इंडिया आघाडीमध्ये एक मोठा रोल हा नक्कीच नेहमीच राहील. आणि आमची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी संविधानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र आलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद आहे. प्रकाश आंबेडकर आणि माननीय शरद पवार यांचाही संवाद आहे. महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान राहावं यासाठी आमच्या चर्चा सुरू आहेत. बघा, आमचे एक स्पष्टता आम्ही परवा दिनी सांगितलं, ते आमच्या अलायन्समध्ये नाही, ते उद्धव ठाकरे साहेबांच्या अलायन्समध्ये आहेत. त्यांची चर्चा चाललेली आहे. ते काय बोलतात काय नाही तो त्यांचा प्रश्न आहे. सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. देशात उत्तर प्रदेशच्या 80 जागांनंतर महाराष्ट्रातील 48 लोकसभेच्या जागा भाजपला हव्यात. यामुळे मिशन 45+ सुरू करून राज्यातील प्रत्येक मतदारसंघात भाजपकडून चाचपणी करण्यात येते. राजकारणात मित्रपक्ष असला तरी त्याच्याही 1-2 जागांवर आपला डोळा असणे फार काही वावगं नाही. आणि हेच होतंय भाजप शिवसेनेत. भाजपचा डोळा आणि शिवसेनेची कोंडी अशी परिस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे जागा वाटप हा विना स्पीड ब्रेकर होईलच असे नाही. पाहूया हा विशेष रिपोर्ट. शिवसेनेच्या मतदारसंघावर भाजपचा डोळा. कोकणात दोस्तीत कुस्ती. कोकणात रवींद्र चव्हाण विरुद्ध किरण सावंत. महाराष्ट्राने निवडणुकीच्या वर्षात पाऊल ठेवताच नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजकीय घडामोडींना सुरुवात झाली, तीही महायुतीमध्ये. सध्या ठाकरे गटाकडे असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपने रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. रवींद्र चव्हाणांकडे आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षबांधणी आणि रणनीती आखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आत्ता कुठे उदय सामंत यांनी भावासाठी या जागेवर टोपी ठेवली होती.
तेवढ्यातच भाजपने आणि यामुळे शिवसेनेचे मंत्री असलेले उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नाराज असल्याची चर्चा आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या किरण सामंत यांनी रवींद्र चव्हाणांच्या बातमीनंतर ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. पण थोड्याच वेळात किरण सामंत यांनी सारवासारव करत महायुतीत जो निर्णय होईल ते मान्य असल्याचं स्पष्ट केलं. रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत आणि ते मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, नारायण राणे साहेब, नंतर इतर सर्व आमदार, नितेश राणे, शेखर निकम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल. आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात करेन. भाजपच्या रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत पहिल्यांदाच वादळ उठलंय असं नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ असलेल्या कल्याण डोंबिवलीतही चव्हाणांची अस्वस्थता टोकाला पोहोचली होती. अनेकदा शिंदे आणि चव्हाणांमध्ये जाहीर द्वंद्वही पाहायला मिळालं. मात्र भाजप शिवसेना नेतृत्वाच्या हस्तक्षेपानंतर हा तणाव निवळला. शिवसेनेकडूनही अनेकदा भाजपसोबतच असल्याचं वारंवार सांगण्यात आलं. कृपया अशा कोणत्याही लढाया आणखीन कोणी आक्रमक झालेलं नाही, कोणी एकमेकाच्या विरोधात लढण्याची भाषा सुद्धा केलेली नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये पक्षाचे कार्यकर्ते, पक्षाचे नेते हे दौरे करतात. याचा अर्थ तो मतदारसंघ आपल्याकडे आहे की हा मतदारसंघ त्यांच्याकडे आहे या दृष्टिकोनातून नाही. वारंवार सांगतोय आम्ही की हे जे काही निर्णय होणार आहेत ते युतीतले नेते, मग एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, हे बसून घेणार आहेत. आज त्याच्यामध्ये ह्या भांडणाला तसा कोणताही अर्थ नाही किंवा कोणीही त्याला आणखीन अधिकृत दुजोरा सुद्धा दिलेला नाही. पण चव्हाणांनी फक्त शिंदे सेनेला शिंगावर घेतलंय असं नाहीये. तर मध्यंतरी एका दिवसाचं नाराजी नाट्य झालं ते म्हणजे पक्षाच्या आतच. भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांसोबतच्या मतभेदातून थेट राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर निलेश राणेंनी आपली भूमिका बदलली. देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातील नेते अशी रवींद्र चव्हाणांची ओळख आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आणण्यातही त्यांची महत्वाची भूमिका होती. याशिवाय कोकणात रवींद्र चव्हाणांना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचंही वाढतं समर्थन आहे. त्यामुळेच रवींद्र चव्हाणांच्या रूपाने भाजप कोकणातील आमदार आणि खासदारांची संख्या वाढवून बालेकिल्ल्यातच शिवसेनेला धक्का देण्याची रणनीती तर आखत नाहीये ना, याचीही चर्चा सुरू झाली आहे. टीम 0 अवरसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. निवडणुकांमध्ये आपल्याला उमेदवारी मिळणार का, जागा वाचणार का, या मनस्थितीत राजकीय नेते अडकलेले असताना काही नेत्यांना मात्र अद्यापही मंत्रिपदाची स्वप्न पडतायत. असंच काहीसं शिवसेना शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं झालंय. मंत्रिपदाची इच्छा अनेकदा व्यक्त करणाऱ्या शिरसाटांना याबाबत छेडलं असता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिंदे सरकारमध्ये येणार होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा आरोप त्यांनी केला. जयंत पाटलांनी मात्र आपल्या नेहमीच्या स्टाईलनं शिरसाटांचा आरोप टोलावून लावला. पाहूया. जयंत पाटलांनी किती खोटं रेटून बोललं जरी असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं हे खरं की खोटं. आणि त्यांनी तुमच्याच चॅनलमध्ये तुम्ही दाखवलंय की मागच्या वेळेला मी किती वेळा भेटलो, आमचे काय बोलणं झालं याबद्दल त्यांनी सुद्धा खुलासा केलेला आहे. म्हणून खोटं बोल पण रेटून बोल ही पद्धत आता बंद करा. लोक उघड्या डोळ्याने तुमचे सर्व कृत्य पाहतायत. ते शिरसाटांना विचारा. मला त्यांनी कधी माझं त्यांचं भाष्यही नाही किंवा ते माझ्याशी गप्पा मारल्या चर्चा केली असंही नाही. त्यामुळे माझं मन कुठं आहे हे त्यांना कळण्याचा प्रश्न उद्भवत नाही. हे अशीच भाकीत आहेत सगळी. लोकसभेचे पडघम वाजू लागताच मुक्ताईनगरमध्ये सासरे विरुद्ध सूनबाई अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसेंनी रावेर लोकसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी दंड थोपटलेत. तर सध्या रावेरमधून भाजप खासदार असलेल्या रक्षा खडसेंनीही पक्षानं संधी दिल्यास निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं.
पाहूयात. लोकसभेची जागा रावेर मतदारसंघाची ही NCPला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आणि NCPला मिळाली तर प्राधान्यानं माझ्या नावाचा विचार करावा अशी ही विनंती मी पण केलेली आहे आणि पक्षाने पण मला केलेली आहे. तब्येतीचं एक कारण माझं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याबाबत पुढचा निर्णय मी घेणार आहे. बघा, मी ह्या लोकसभेचं मागच्या 2 टर्मपासनं नेतृत्व करते. इथे आता नक्कीच पक्षाने संधी दिली तर मी परत तिसऱ्यांदा इथे खासदारकीची उमेदवार राहणार आहे. आणि मागच्या 5 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून आम्ही निवडून येतो संघटनेच्या माध्यमातून 5ही वर्ष आमची तयारी असतेच आणि आत्तासुद्धा तयारी आहेच. शेवटी आता पक्ष निर्णय घेईल पुढे काय होणार आहे की नाही. याच राजकीय घडामोडींच्या विषयाला अनुसरून आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा सांगते. पुढचे 10 महिने बारामती सोडणार नाही, सुप्रिया सुळेंच्या निश्चयामुळे अजितदादांची अडचण वाढणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. एक्सवरून धोंडप्पा नंदे, मोठ्या राजकीय उलथापालथीमुळे बारामतीवर कुठल्या पवारांचे वर्चस्व राहणार आहे येणाऱ्या काळात दिसेलच. अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. एक्सवरून हनुमान कदम, अजित पवार जो उमेदवार देतील तोच निवडून येणार बारामतीमध्ये. दादांच्या कामाचा धडाका आहे, जनता नक्कीच दादांसोबत असेल. युट्यूबवरून बाबूराव भोर, बारामतीच्या जनतेनं पवार आडनावाशिवाय पर्याय पाहावा म्हणजे वादच राहणार नाही. जनता यांना मोठं करते आणि लोक त्यांना स्वतःचे कर्तृत्व समजून नव्हतात. युट्यूबवरून सचिन राऊत, स्वतःची जागा वाचवायला एवढा वेळ द्यावा लागत असेल तर असे लोक राज्यात कसे लक्ष देतील. युट्यूबवरून विजयसिंह मोहिते, अजितदादा वेगळे आहेत, काकांकडून सर्व शिकलेत आणि आपली वेगळी ओळख कामाच्या माध्यमातून निर्माण केली आहे, पण बारामतीत काहीही होऊ शकतं. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न, पुढचे 10 महिने बारामती सोडणार नाही, सुप्रिया सुळेंच्या निश्चयामुळे अजितदादांची अडचण वाढणार का? एकूण 21,000 मतं युट्यूबवर आहेत. 81% लोकांनी होय म्हटलंय, 19% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं, 77% लोकांनी होय म्हटलंय, 23% नाही. फेसबुकवर 62% लोकांनी होय म्हटलंय, 38% नाही. एक्सवर 65% लोकांनी होय म्हटलंय, 35% नाही. 2 दिवसांपूर्वी म्हणजे 0 आवरच्या गेल्या वर्षीच्या शेवटच्या भागात आपण इंडिया आघाडीतील जागा वाटपाची चर्चा केली होती. त्या तुलनेत महायुतीची स्थिती कशी बरी आहे हे आपण बोललो होतो. स्थिती बरी म्हणजे वाद धुसफूस ओढाताण नाही असं नाही. महायुतीत सुद्धा एक अनार 100 बिमार अशी स्थिती आहे किंवा येणार आहेच. कारण लोकसभेपुरतं बोलायचं झालं तर मोदींचा करिश्मा यावेळीही चालेल असं अनेकांना वाटतंय. त्यामुळे भाजप महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांची धडपड असणं स्वाभाविक आहे. पण कधी कुणाला तिकीट मिळेल, कुणाचं तिकीट कटेल, कधी कोणाला मंत्रिपद मिळेल आणि कधी कुणाचं मंत्रिपद जाईल कोणीही सांगू शकत नाही. एकनाथ शिंदेंच्या गळ्यात अचानक मुख्यमंत्री पदाची माळ पडते तर देवेंद्र फडणवीस आदेश पाळून उपमुख्यमंत्री बनतात. मोदी शहांच्या भाजपमध्ये आणि भाजपसोबत राहायचं असेल तर एका मर्यादेनंतर लाड खपवून घेतले जात नाहीत हे सर्वांना कळून चुकलंय. त्यामुळे जोवर केंद्रात भाजपची एकहाती सत्ता येते असं वातावरण आहे तोवर भाई, भाऊ आणि दादा यांच्या महायुतीतील जागा वाटपात फार अडचण येईल असं सध्या तरी वाटत नाही. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरू असताना हैदराबादचे MIMचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं एक विधान सध्या चर्चेत आलंय आणि त्यावरून वाद वाढण्याचीही शक्यता आहे.
आपल्या मशिदी आपल्याकडून हिसकावून घेतल्या जातील अशी भीती ओवेसी यांनी तरुणांसमोर व्यक्त केली आहे. आम्ही आमची मशीद गमावली आहे आणि तिथे काय केले जात आहे हे तुम्ही पाहत आहात. तुम्हाला वेदना होत नाहीत का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ज्या ठिकाणी आम्ही 500 वर्ष बसून कुराण पठण केले ती जागा आज आमच्या हातात नाही, अशा शब्दात त्यांनी अयोध्येचा उल्लेख केला आहे. आणखी 3-4 मशिदींबाबत एक षडयंत्र रचले जात आहे, ज्यामध्ये दिल्लीच्या सुनहरी मशिदीचाही समावेश असल्याचं सांगत एकता हीच शक्ती असल्याचं ओवेसी आपल्या भाषणात बोलले आहेत. या भाषणातील शब्द, अयोध्येचा संदर्भ आणि भाषणाचं टायमिंग यावर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबू. उद्या संध्याकाळी 100व्या भागात भेटायला विसरू नका. तोवर पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.